आज 13 जुलै 2021. त्रुटीपूर्तता, अघोषित शाळा, प्रचलित धोरण, 20% 40% थकीत वेतन, शालार्थ आय डी, जुनी पेन्शन योजना या सर्व शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांची सद्यस्थिती नेमकी काय आहे ती माहिती आज आपण थोडक्यात बघणार आहोत. तर सर्वात प्रथम त्रुटीपूर्तता याविषयी आपण थोडक्यात माहिती बघूयात. तर त्रुटीपूर्तता जी आहे या त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळा लवकरच अनुदानासाठी घोषित होण्याच्या टप्प्यावरती आलेल्या आहे. मात्र अजूनही या शाळांची अनुदानासाठी यादी जी आहे ती प्रसिद्ध झालेली नाही आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्रातील सर्व शिक्षक जे आहेत ते चिंतेमध्ये आहे. नेमकी का यादी घोषित होत नाही? यामध्ये कुठं माशी शिंकलेले आहे? त्याच्याकरिता शिक्षक समन्वय संघाकडून पाठपुरावा जो आहे तो चालू आहे आणि त्याची माहिती आल्यानंतर ती माहिती आपण पुढं बघणार आहोत. तर या सोबतच अघोषित शाळांची जी सद्यस्थिती आहे, या अघोषित शाळा यांची सर्व जी माहिती आहे ती आयुक्त स्तरावरती सध्या आलेली पाहायला मिळते. काही जी माहिती आहे ती मंत्रालय स्तरावरती आहे आणि 1-2 जिल्ह्यांची फक्त माहिती जी आहे अघोषित शाळांची आयुक्त स्तरावरती राहिलेली होती आणि ती ही माहिती आल्यानंतर सर्व जी माहिती आहे ती 15 ते 20 जुलैपर्यंत मंत्रालयाकडे रवाना होण्याच्या दृष्टीने वाटचाल ही होणार आहे आयुक्त कार्यालयातून आणि 15-20 जुलैच्या दरम्यान ही माहिती जर पूर्ण झाली, सर्व प्रशासकीय कामकाज जर पूर्ण झालं, तर 15-20 जुलैला जर मंत्रालयामध्ये जर ही माहिती गेली, तर निश्चितच त्यामध्ये मंत्रालय स्तरावरती 10-15 दिवसामध्ये सर्व यादी अनुदानाची जी यादी आहे ती घोषित करण्याच्या दृष्टीने कामकाज पूर्ण होईल आणि ऑगस्टमध्ये केव्हा ही यादी अनुदानासाठी पात्र म्हणून घोषित करण्याचं प्रशासकीय कामकाज पूर्ण होईल. मात्र अनुदानासाठी यादी कधी घोषित करता हे मात्र याचे सर्व अधिकार जे आहे ते सर्व शिक्षण विभाग आणि अर्थ विभागाकडे असणार आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने या यादी, उपमुख्यमंत्र्यांच्या परवानगीने या यादी या घोषित होऊ शकतात. परंतु त्याकरिता शिक्षक समन्वय संघ असेल, शिक्षक आमदार, पदवीधर आमदार, अघोषित शिक्षक संघटना सर्व शिक्षकांना खूप पाठपुरावा जो आहे अघोषितचा करावा लागू शकतो. कारण नुसती यादी घोषित होऊनच चालणार नाही, तर त्याकरिता तरतूद देखील, कारण त्रुटीपूर्तता असेल आणि अघोषित असेल या दोघांची तरतूद जी आहे ती होणं गरजेचं आहे आणि त्याकरिता सर्वांना पाठपुरावा जो आहे तो खूप काळजीपूर्वक पाठपुरावा करावा लागणार आहे आणि त्याच्यानंतरच हे दोन्ही प्रश्न जे आहे प्रामुख्याने अनुदानाचे हे मार्गी लागू शकतील. येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी हे प्रश्न मार्गी लागणार का, हे मात्र पाहणं औचित्याचं ठरणार आहे. परंतु त्याकरिता खूप नियोजनबद्ध कामकाज जे आहे ते करावं लागणार आहे. हा प्रश्न सोडवण्याकरिता सर्व शिक्षकांना अत्यंत योग्य नियोजन करावं लागणार आहे. मोर्चेबांधणी त्यासाठी करावं लागणार आहे. गरज पडल्यास आंदोलन देखील, कोरोनाची परिस्थिती जर निवळली तर आंदोलन देखील भविष्यात शिक्षकांना उभारावं लागू शकतं. त्याचसोबत प्रचलित धोरण जे आहे ते प्रचलित धोरण लागू होण्याकरिता शिक्षण मंत्र्यांनी मागच सांगितलेलं होतं की ज्यावेळेस अघोषित शाळा, त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळा अनुदानासाठी पात्र म्हणून घोषित होतील, त्यानंतर सर्वांची एकत्रित आकडेवारी घेऊन आपण प्रचलितचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावणार आहोत. त्याकरिता सर्व जी 100% अनुदानासाठी जेवढा खर्च येतो, ते खर्चाची जी फाईल असणार आहे ती घेऊन आपण अर्थ विभाग असेल आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर जाणार आहोत आणि त्या ठिकाणी प्रचलित धोरणाचा प्रश्न जो आहे तो मार्गी लागला जाऊ शकतो. नुकतंच काही दिवसांपूर्वी जयंत पाटील साहेब जे आहे त्यांची भेट जी आहे ती जयंत आसगावकर साहेब यांनी घेतलेली होती आणि त्यावेळेस शिक्षक समन्वय संघाचे प्रतिनिधी देखील आणि विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. तर त्यावेळेस जयंत पाटील यांनी सांगितलेलं होतं की सरकार जे आहे महाविकास आघाडी हे प्रचलित धोरण जे आहे ते आपल्याला निश्चित लागू करून देईल. सरकार त्याबद्दल सकारात्मक आहे. निश्चित आपला प्रश्न हा मार्गी लावला जाईल. अशा पद्धतीने वक्तव्य जे आहे ते केलेलं होतं. त्यामुळे निश्चित लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागेल. परंतु त्याकरिता आता पाठपुरावा करणं अत्यंत गरजेचं असणार आहे. त्यानंतर 20% 40% थकीत वेतन जे आहे ते महाराष्ट्रातील अजूनही काही जिल्ह्यांमध्ये जे शाळा 20% वरती ज्या शाळा आलेल्या होत्या, ज्यांचं नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीचं अनुदान मंजूर करण्यात आलेलं होतं, त्या शाळांचं अजूनही अनुदान जे आहे ते काही जिल्ह्यांमध्ये शाळांना मिळालेलं नव्हतं आणि त्याचा प्रश्न स्वतः शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी देखील 2 जून रोजी जी शिक्षण विभागामध्ये बैठक झालेली होती, मंत्रालयामध्ये जी बैठक झालेली होती, त्या ठिकाणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांच्या निदर्शनास हा प्रश्न आणून दिलेला होता आणि त्यानंतर शिक्षण मंत्र्यांनी संबंधित जे अधिकारी आहे त्यांना आदेश दिलेले होते की लवकरात लवकर ज्या शाळांचे अनुदान अजून मिळालेलं नाही त्या शाळांना लवकरात लवकर अनुदान देण्याच्या दृष्टीने कामकाज जे आहे ते आपण करण्यात यावं आणि लवकरच शिक्षकांना हे जे थकीत वेतन आहे ते मिळण्याच्या दृष्टीने वाटचाल होईल. त्याचसोबतच जे
निधी जो आहे ज्या ठिकाणी कमी निधी मिळालेला होता त्या ठिकाणी निधी देखील वाढवून देण्याकरिता सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे निधी देखील वाढवून जो आहे तो मिळू शकतो आणि हे जे वेतनाचा प्रश्न आहे तो प्रलंबित राहिलेला प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागू शकतो. त्यानंतर शालार्थ आय-डीची जी परिस्थिती आहे तर बऱ्याच ठिकाणी शालार्थ आय-डी आता मिळालेली आहे शिक्षकांना आणि अजूनही काही शाळांची शालार्थ आय-डी जी आहे ती प्रलंबित आहे आणि त्यामुळं भविष्यात पुन्हा ऑफलाईन वेतनाचं जे हे आहे ते आदेश निर्गमित एखाद्या वेळेस होऊ शकतात. परंतु बऱ्याच शिक्षकांना आता शालार्थ आय-डी जे आहे ते मिळत आहे. त्याची 30 जुलैपर्यंत नेमकी किती आता शालार्थ आय-डी निर्गमित होत आहे त्याचा परत मंत्रालय स्तरावरती शिक्षण विभाग जो आहे तो आढावा घेणार आहे का 30 जुलैपर्यंत किती शिक्षकांना आहे शालार्थ आय-डी जे आहे ते मिळालेले आहे. त्याची माहिती जी आहे तो शालेय शिक्षण विभागाकडून घेतला जाणार आहे. त्याचसोबत जुनी पेन्शन योजना जी आहे ती जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी एक समिती जी आहे ती गठीत करण्यात आलेली होती आणि त्या समितीचा जेव्हा अहवाल मंत्रालय स्तरावरती पोहोचेल त्याचनंतर हा जो जुनी पेन्शन योजनेचा प्रश्न आहे तो मार्गी लागू शकतो आणि यासोबतच जी प्रत्येक जिल्हानिहाय जे पे युनिट आहे त्या पे युनिटकडून देखील जुन्या पेन्शन योजनेची माहिती जी आहे ती मागवली गेलेली होती आणि ती माहिती जेवढी मंत्रालयात लवकरात लवकर पोहोचेल तेवढा हा जो प्रश्न आहे जुनी पेन्शन योजनेचा लवकरात लवकर मार्गी लागू शकतो. त्याचसोबत शाळांच्या स्तरावरून देखील जे शिक्षक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी रुजू झालेले आहे मग ते अनुदानित असतील विनाअनुदानित असतील यांची देखील माहिती जी आहे ती मंत्रालय स्तरावरती मागवली गेलेली होती आणि जुनी पेन्शन योजनेकरिता सर्व शिक्षकांना नेमकी किती खर्च लागतोय याची जी माहिती आहे ती मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी वेगळी दिलेली होती आणि शिक्षक आमदारांकडून गेलेली माहिती वेगळी होती. त्याच्यामुळे या आकडेवारीमध्ये खूप मोठी पद्धतीने तफावत होती आणि त्यामुळे पुन्हा आता पे युनिटकडून अधिकृत आकडेवारी मागवली गेलेली आहे आणि त्याचसोबत समिती जी आहे ती गठीत करण्यात आलेली होती. त्या समितीचा रिपोर्ट जेव्हा मंत्रालय स्तरावरती पोहोचेल त्याचसोबत पे युनिटकडून जाणारी मंत्रालय स्तरावरती माहिती पोहोचेल त्यानंतर सर्व आकडेवारी घेऊन शिक्षण विभाग जो आहे तो अर्थ खात्यासमोर जाणार आहे आणि अर्थ खात्याकडून पुन्हा मंत्रालय स्तरावरती मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती घेतली जाईल आणि त्या ठिकाणी हा प्रश्न जो आहे तो मार्गी लागू शकतो. अशा पद्धतीने जुनी पेन्शन योजनेचा प्रश्न जो आहे तो आपल्याला पाहायला भेटतोय. आता यामध्ये त्रुटीपूर्तता, अघोषित शाळा आणि प्रचलित धोरण हे 3 महत्त्वाचे मुद्दे आहे आणि याकरिता शिक्षक समन्वय संघ जे आहे ते सातत्याने पाठपुरावा करत आपल्याला पाहायला मिळत आहे. विविध शिक्षक आमदार देखील त्या ठिकाणी मंत्रालय स्तरावरती पाठपुरावा करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्या संदर्भात माहिती आल्यानंतर ती माहिती आपण वेळोवेळी पुढं बघणार आहोत की मंत्रालयामध्ये नेमकी सद्यस्थिती काय चालू आहे. त्रुटीपूर्तता, अघोषित शाळा, प्रचलित धोरण या याद्या घोषित होणार का? का यांना परत डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार का? कारण काही शिक्षक आमदारांनी त्याविषयी सूतोवाच केलेली होती का या याद्या ज्या आहेत त्या डिसेंबरपर्यंत घोषित केल्या जाऊ शकतील. परंतु असं जर होत असेल तर शिक्षकांना पुन्हा आक्रमक व्हावं लागेल आणि आंदोलनाचं असर जे आहे ते उघरावं लागेल आणि पर्यायाने आंदोलन जे आहे आझाद मैदानावरती तीव्र आंदोलन जे आहे ते करावं लागू शकतं. जर प्रश्नामध्ये दिरंगाई जर करण्यात आली तर निश्चितच शिक्षकांकडून जो पाठपुरावा चालू आहे तर पाठपुरावा करता करता पुन्हा आंदोलन जे आहे ते अजूनही आझाद मैदानावरचं आंदोलन स्थगित केलेलं नव्हतं. फक्त पाठपुरावा जो आहे तो चालू होता. त्यामुळे पुन्हा आंदोलन जे आहे ते सुरू करायला शिक्षकांना वेळ लागणार नाही.